मी यांच्यासाठी एक गोष्ट बनवली, त्यामुळे हे खूप म्हणजे खूपच खुश झाले होते. ते म्हणजे गार्लिक ब्रेड. त्यासाठी मी खूप लसूण काढले आणि त्याला थोडंसं भाजून घेतलं, म्हणजे परतून घेतलं, जे फ्राय होतील असं. आणि छान फ्राय झाल्याच्यानंतर त्याला काढून घेऊन बारीक करून घेतले. आता मी हे पहिली वेळेसच बनवणार होते आणि हे पण पहिली वेळेसच खाणार होते, त्यामुळं हा अनुभव माझ्यासाठी थोडा वेगळा होता. म्हणजे वाटत होतं कसं बनेल वगैरे, असं पण छान झालं होतं. मग त्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेतले आणि ते पण पूर्ण मिक्स करून घेतले. त्यामध्ये ऑरिगॅनो वगैरे सगळं टाकून घेतले आणि एक ब्रेड घेतला आणि त्या ब्रेडला थोडंसं हलकंसं भाजून घेतले आणि हे सगळं मिक्सचर मी त्याला ब्रेडला लावून घेतले व्यवस्थित. आता माझ्याकडे चीज नव्हतं, म्हणून मी थोडंसं इंस्टावर आणि यूट्यूबवर बघून घरीच थोडंसं चीज बनवलं. तेवढं परफेक्ट काय झालं नव्हतं, पण छान झालं होतं. पण मला आणखी कॉन्फिडन्स आला की मी बनवू शकते. आता नेक्स्ट टाईम मी जास्त बनवेल आणि व्यवस्थित बनवेल. आता कळलं माझ्याकडून काय चुका झाल्यात वगैरे, म्हणून आता व्यवस्थित बनवेल. आणि त्यामध्ये मी एका कढईमध्ये ते ब्रेड ठेवलं आणि सोबत एक वाटीमध्ये पाणी ठेवलं, जेणेकरून ते ब्रेड करपायला नाही पाहिजे. आणि चवीला एवढं छान झालं होतं ना, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की मी गार्लिक ब्रेड वगैरे बनवते. त्यांच्यासमोर असंच घेऊन गेले की मी बघा तुमच्यासाठी काय बनवले वगैरे. त्यांना माहीत नव्हते काय आहे, म्हणजे काय आहे माहीत होतं, पण मी बनवले घरी हे माहीत नव्हतं. आणि ह्यांनी खाल्लं आणि यांना खूप म्हणजे खूपच आवडलं. चला भेटू पुन्हा. बाय.